तुम्ही सुद्धा हळद लावली असेल आणि हळदीमध्ये तणनाशकासाठी तुम्ही फवारणी घेत असाल तर तुम्ही थांबा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील. बऱ्याच जणांच्या हळदी लावायला सुरुवात झालेली आहे, काही जणांच्या हळदी लावणं सुद्धा झालेली आहेत. जेवढे काही शेतकरी माझ्या संपर्कात आहेत त्या शेतकऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी फोटो सुद्धा टाकले की तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही हळदीचं सगळं नियोजन केलेलं आहे, अगोदरचं व्यवस्थित सांगलेले तुम्ही औषधं घेतले, त्याच्यामध्ये त्याची बीज प्रक्रिया करून तुम्ही सांगलेल्या अंतरावरच लावत आहोत. जे काही तुम्ही हळदी लावत आहे याच्यामध्ये तुम्हाला तणनाशकाची फवारणी जर करायची असेल तर खूप जणांचं सजेशन असते की ग्लायफोसेट कंटेंट असलेलं एक औषध लोक मारतात. ते औषध बऱ्याच राज्यांमध्ये बंदी सुद्धा आहे त्याच्यामध्ये, पण ते औषध तुम्ही तुमच्या भरोशावर मारा. मी तुम्हाला कुठलंही औषध सांगणार नाही, पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्ही त्या अगोदर ते औषध मारलेलं आहे, खूप जण मारतात सुद्धा आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला येतो. त्याच्यामध्ये लिंबू वगैरे किंवा युरिया मिसळून ते औषध तुम्ही फवारू शकता हळद निघण्या अगोदर. पण मी तुम्हाला कुठलंही औषध सजेस्ट करणार नाही. मी तुम्हाला सांगेल की मजूर लावून जे काय आपलं तण निघते त्या तणाचं नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करा. हळदीला कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. पण तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या अनुभवात अगोदर तुम्ही वापरला असेल तर ते औषध तुम्ही वापरू शकता, पण ते तुमच्या जबाबदारीनं मी तुम्हाला कुठलंही औषध सजेस्ट करणार नाही. जे औषध मला वाटतात की औषध तुम्हाला सजेस्ट करायजोगे आहेत, कुठल्याही चुकीच्या ऍक्टमध्ये ते सापडत नाहीत, तर तसे औषध मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन. पण काही गोष्टी या अनुभवातून सुद्धा करावं लागतात. तर तुम्हाला जे काय अनुभव आहे त्या अनुभवाच्या भरोशावर तुम्ही ते औषध वापरू शकता. त्यानं जर तणाचं नियोजन होत असेल तर नक्कीच तुम्ही ते औषध वापरा, पण ती जबाबदारी तुमची राहील. त्याच्यामध्ये मी कुठलाही जबाबदार नसेल. बरेच जण ते औषध वापरता, तुम्ही सुद्धा वापरू शकता तुमच्या जबाबदारीनं. याच्या समोर जे काय तुमच्या हळदी निघत आहेत त्या हळदीची उगम शक्ती एकदम चांगली होणार आहे, कारण आपण जे काय भेसळ डोस सांगलेला आहे ते एकदम बढिया अशी सोन्याची जोडी तुम्हाला सांगितली होती, पण तो भेसळ डोस तुमच्या ज्यानं टाकणं झाला नाही किंवा तुम्हाला भेटला नाही. तर याच्या समोर तुम्हाला एक हळद निघण्या अगोदर एक ड्रिचिंग सांगणार आहोत. 5 ते 7 दिवसामध्ये करण्याची ड्रिचिंग आहे. ती ड्रिचिंग एकदम सोन्यासारखी ड्रिचिंग ती सुद्धा असणार आहे तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये हळदीच्या पांढऱ्या मुळ्यांची एकदम भरघोस वाढ होईल. जे निघणारा शेंडा आहे ती हिरवा गार निघेल आणि एकदम ताजा तवाना पानं टाकेल. ते त्यासाठी हळदीची वाढ सुद्धा एकदम त्याच्यासमोर चांगली होणार आहे. तर अशी ड्रिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवर सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, आयडीला फॉलो करून ठेवा आणि जे काही व्हिडिओ येणार आहेत ते थोड्याच दिवसात येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला बिलकुल सोडू नका. रोजच्या रोज व्हिडिओ पहा. जे काही अडचणी आहेत ते मेसेजमध्ये सांगत चला. साथ ठेवा, सोबत ठेवा.